हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज आपण बनवणार आहे अगदी क्रिस्पी असा ब्रेड पकोडा. तर चला मग रेसिपी बघू. पावसाचं वातावरण असो की संध्याकाळची भूक तोंडाला पाणी आणणारा आणि खवयांचा ऑल टाईम फेवरेट असा गरमागरम ब्रेड पकोडा आज आपण पाहणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारा ब्रेड पकोडा. तर चला मग अगोदर आपण ब्रेड पकोड्यासाठी लागणारं बॅटर तयार करून घेणार. तर त्यासाठी 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं. अगदी घरच्या साहित्यापासून आपण हा ब्रेड पकोडा इथं बनवणार आहे. 1 वाटी बेसन पीठ, नंतर ओवा घ्यायचा, हळद, 1 चमचा लाल तिखट, नंतर चवीनुसार मीठ घालायचं. नंतर इकडं बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि हे बॅटर व्यवस्थित बनलं की ब्रेड पकोडा पण एकदम असा क्रिस्पी बनतो आपला. तर त्यासाठी बॅटर व्यवस्थित बनवायचं. नंतर थोडं थोडं पाणी घालून इथं बॅटर तयार करून घ्यायचं. बॅटर खूप घट्ट पण नको आणि खूप पातळ पण नको. ज्या पद्धतीने आपण व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याच पद्धतीने बॅटर बनवायचं. आणि चला आता आपलं हे बॅटर इथं तयार झालं. नंतर त्यावरती झाकण ठेवून द्यायचं 10 मिनिटासाठी. आणि तोपर्यंत आपण इकडं ब्रेड कट करून घेणार आहे ब्रेड पकोड्यासाठी. नंतर अशा त्रिकोणी साईजमध्ये इथं मी ब्रेड कट करून घेतले. आणि जेवढे तुम्हाला ब्रेड पकोडे बनवायचे आहे तेवढे कट करून घ्यायचे. आणि चला आता इकडं आपले ब्रेड पण कट झाले होते आणि बेसन पीठ पण तयार होतं, म्हणजे बॅटर आपलं ब्रेड पकोड्याचं. आणि नंतर इकडं कढाईमध्ये मी तेल पण गरम करण्यासाठी अगोदरच ठेवलं होतं. आणि तेल व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये घालायचा ब्रेड पकोडा. आणि मीडियम गॅसवरती छान असे फ्राय करून घ्यायचे. अगदी खायला हे कुरकुरीत झाले होते, म्हणजे जसे आपण बाहेरून आणतो हॉटेलमधून तसेच हे ब्रेड पकोडे आपण घरी पण बनवू शकतो खूप सोप्या पद्धतीने. आणि हे बघा किती छान असा आपल्या ब्रेड पकोड्याला कलर आला होता. अगदी सोपा ब्रेड पकोडा हा इथं तयार होतो. म्हणजे झटपट एखाद्या वेळेस सॅटर्डेला मुलांची स्कूल सकाळी असते आणि कमी वेळेसाठी असते, तर त्या दिवशी आपण मुलांना असं देऊ शकतो झटपट. आणि असं बॅटरमध्ये टॅप करून घ्यायचं कट केलेला ब्रेड. आणि नंतर तेलामध्ये सोडायचा. आणि लवकरच मी तुमच्यासोबत आलू ब्रेड पकोडा पण शेअर करणार आहे. कोणाकोणाला बटाटा ब्रेड पकोडा आवडत नाही, तर त्यासाठी हा प्लेन ब्रेड पकोडा खाऊ शकतात. आणि पावसात तर खरंच याची मजाच वेगळी असते. तर नक्कीच ट्राय करा चहा आणि ब्रेड पकोडा. छान असा सोनेरी कलर येईपर्यंत आपण हे फ्राय करून घेतले. आणि बघा किती छान दिसत होते, म्हणजे बघता क्षणी तोंडाला पाणी सुटलं होतं माझ्या. तर इकडे आपण सर्व असे ब्रेड पकोडे तळून घेतले. म्हणजे याच्यात खाण्याचा सोडा वगैरे काहीच वापरला नाही, तरी पण छान असे टंब हे ब्रेड पकोडे फुगले होते. आणि अगदी घरच्या साहित्यापासून हे ब्रेड पकोडे इथं तयार होतात, म्हणजे खूप सारं त्याला सामान पण लागत नाही. तर एकदा मुलांना असे नक्कीच करून द्या, मुलं पण खुश होतील.
आणि त्यासोबत मी केल्या होत्या मिरच्या फ्राय केल्या होत्या. हॉटेलसारख्या कुरकुरीत मिरच्या कशा फ्राय करायच्या ते पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच बघितला असेल की आपला ब्रेड पकोडा हा किती कुरकुरीत आवाज येत होता त्यामधून. आणि चला आता सर्व ब्रेड पकोडे मी तुम्हाला इथं तळून दाखवले. आता आपण घेऊया मिरच्या फ्राय करून घेणार. मिरच्या एकदम ड्राय घ्यायच्या आणि नंतर फ्राय करून घ्यायच्या. आणि चला आता इकडं मिरच्या पण आपल्या फ्राय झाल्या होत्या. आणि आता मुलं पण काही क्षणातच घरी येणार होते, तर त्यासाठी मी अगोदरच ब्रेड पकोडे हे करून ठेवले होते. आणि एकदम क्रिस्पी असे हे ब्रेड पकोडे आपले इथं तयार झाले होते. मी तुम्हाला एक तोडून पण दाखवला. आणि तुम्ही याला हिरवी मिरची फ्राय केलेली मिरचीसोबत किंवा सॉससोबत तर खाऊ शकता. सॉससोबत तर एकदमच छान, टमाटो सॉससोबत. आणि अगदी क्रिस्पी म्हणजेच क्रिस्पी झाले होते हे. आणि हे बघा इथं तोडून पण दाखवला मी. बघा किती छान कलर आला होता. नंतर मुलं आली. नंतर मुलांनी पण ट्राय केले. आणि मुलांना तर खरंच खूप आवडले होते. आणि कलर पण बघा किती सुरेख दिसत होता. तुम्हाला हे ब्रेड पकोडे कसे वाटले कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि नक्की ट्राय करा. बाहेरच्या तेलातलं खाण्यापेक्षा घरच्याच तेलामध्ये ब्रेड पकोडे नक्की ट्राय करा. तर चला मग. थँक यू.